नमस्कार मित्रांनो, आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी आज मी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यामध्ये एकूण 1974 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। ही संधी खूप मोठी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पात्रतेपासून ते अर्ज करण्यापर्यंतची सविस्तर माहिती देणार आहे। ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून चॅनलवर येणारी प्रत्येक माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। सर्वात आधी पाहूया की ही भरती कोणत्या पदासाठी आहे। तर मित्रांनो, पदाचे नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी, ज्याला आपण कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच CHO असेही म्हणतो। गावागावातील लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि सन्मानाचे मानले जाते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पदासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजेच या पदाची शैक्षणिक पात्रता काय आहे। तर या पदासाठी तुमच्याकडे खाली सांगितलेल्यांपैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे। 1. BAMS आयुर्वेदिक मेडिसिन, 2. BUMS युनानी मेडिसिन, 3. BSc नर्सिंग, 4. BSc कम्युनिटी हेल्थ। जर तुमच्याकडे यापैकी कोणतीही एक पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी निश्चितपणे पात्र आहात। आता पाहूया की या पदासाठी वयोमर्यादा काय निश्चित करण्यात आली आहे। वयोमर्यादा 4 डिसेंबर 2025 नुसार ग्राह्य धरली जाईल। तुमचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे। तसेच जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे। मित्रांनो, निवड झाल्यानंतर नोकरी कुठे मिळेल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। तर या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल, म्हणजेच महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला नोकरीसाठी पाठवले जाऊ शकते। तसेच जिल्हानिहाय जागांची संख्या तुम्हाला भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये मिळेल, ज्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता पाहूया परीक्षा फीची माहिती। खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा फी 1000 रुपये आहे, तर मागासवर्गीय आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी फी 900 रुपये आहे। आता आपण महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रियेची माहिती पाहूया। या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 आहे। तसेच परीक्षा कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या तारखेला होईल याची घोषणा अजून करण्यात आलेली नाही, जे तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। मित्रांनो, माझा तुम्हाला एक सल्ला आहे की शेवटच्या तारखेची वाट बघू नका, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून टाका, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अधिकृत जाहिरात कुठे पाहायची आणि अर्ज कुठे करायचा, तर काळजी करू नका। या भरतीची अधिकृत PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तिथे क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता आणि तुमचा फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आम्ही तुमचा फॉर्म स्वतः भरून देऊ शकतो। यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲपवर संपर्क करा। आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। तर मित्रांनो, ही होती आरोग्य विभागाच्या भरतीची संपूर्ण माहिती। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्या मित्रांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।